विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आपण इयत्ता 10वी शालांत परीक्षा 2021 ची तयारी अंतर्गत प्रश्न क्रमांक 1A कंपल्सरी जो प्रश्न आहे 4 मार्कासाठी 4 क्वेश्चन विचारले जातात आणि 4 आपल्याला त्याचे उत्तर कंपल्सरी द्यायचे असतात। तर हा प्रश्न गणित भाग 1 चा आपण यापूर्वी संपवलेला आहे। आजपासून आपल्याला तोच प्रश्न क्रमांक 1A हा गणित भाग 2 साठी सुरुवात करायचा आहे। तर सर्वप्रथम पहिल्या प्रकरणावर म्हणजे समरूपता या प्रकरणावर प्रश्न क्रमांक 1A मध्ये काय प्रश्न येतात ते आपण थोडक्यात बघूया। तर पहा, प्रश्न असा विचारला जातो, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा। उत्तर शोधायचं आणि ते उत्तर कोणत्या वर्णाक्षराच्या अंतर्गत आहे ते वर्णाक्षर त्या उत्तर म्हणून लिहायचं। तर प्रश्न पहिला असा आहे, त्रिकोण ABC व त्रिकोण DEF हे दोन्ही समभुज त्रिकोण आहेत। समभुज त्रिकोण दोन्हीही समभुज त्रिकोण आहेत। जे दोन त्रिकोण आपल्याला दिलेले आहेत ते दोन्ही त्रिकोण समभुज त्रिकोण आहेत। तर तुम्हाला कितीही त्रिकोण समभुज देऊ द्या, त्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की ते दोन्ही त्रिकोण किंवा जे काही दिलेले त्रिकोण असतात ते समरूप असतात। कारण समभुज त्रिकोणाच्या कुठल्याही जे समभुज त्रिकोण दिलेले असतात वेगवेगळे, त्या समभुज त्रिकोणाचे प्रत्येक कोन 60 अंशाचे असतात आणि म्हणून कोको कसोटीनुसार ते दिलेले त्रिकोण समरूप होतात। म्हणजे थोडक्यात समभुज दिलेत म्हणजेच ते दोन त्रिकोण समरूप आहेत, बरोबर आहे। त्याच्यानंतर त्यांच्या बाजूच्याही बाबतीत जर विचार केला तर सर्व बाजू समान असतात प्रत्येक त्रिकोणाच्या। मग याच्या समजा आपण एक असं गृहीत धरलं की एक त्रिकोण आहे 4 4 4 चा आहे आणि दुसरा त्रिकोण जो आहे 2 बाजू असलेला म्हणजे 2 2 2 यांचं गुणोत्तर घेऊन बघा, 4/2 4/2 4/2 म्हणजे बाजू सुद्धा प्रमाणात। म्हणजे इथं आपल्याला बा कसोटी सुद्धा वापरता येते। म्हणजे कुठलीही समरूपतेच्या ज्या कसोट्या आहेत त्या कसोट्यापैकी कुठलीही कसोटी वापरून ते त्रिकोण समरूप दाखवता येतात। थोडक्यात हा त्रिकोण समरूप आहे। हे जे दोन त्रिकोण दिलेले आहेत दोन त्रिकोण समरूप आहेत आणि मग समरूप असतील तर तुम्हाला माहित आहे त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर जे असतं त्यांच्या संगत बाजूच्या जी काय संगत बाजू दिलेल्या असतील त्या संगत बाजूच्या वर्गाच्या प्रमाणात असतात। आणि म्हणून आपण या ठिकाणी ABC DEF हे जे दिलेलं आहे दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर त्यांची संगत बाजू AB तर दुसरी संगत बाजू आहे DE। आपण याला जर सोडवलं तर AB चा वर्ग छेद DE चा वर्ग म्हणजेच आपल्याला काय सांगता येईल, AB चा वर्ग आहे 16 आणि DE चा वर्ग आपल्याला काढता येतो। म्हणजे हे उदाहरण आपल्याला असं सांगता येईल, एरिया ऑफ ट्रायंगल ABC बाय एरिया ऑफ ट्रायंगल DEF बरोबर AB स्क्वेअर बाय DE स्क्वेअर। समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढं असतं। हा प्रमेय आपण पाहिलेला आहे। हे प्रकरण मी अतिशय व्यवस्थित प्रत्येक पॉइंट ना पॉइंट घेतलेला आहे। आपण जर याच्यामध्ये तुम्हाला कुठे अडचण येत असेल तर ते प्रकरण पुन्हा समरूपता हे प्रकरण बघा, त्याच्या व्हिडिओ लिंक्स आहेत आपल्या याच्यामध्ये आणि हे तो पार्ट आपण पूर्ण करा। तर याच्यामध्ये ABC छेद DEF किती आहे 1/2, AB चा वर्ग म्हणजे 4 चा वर्ग आणि DE चा वर्ग म्हणजे DE वर्ग। ठीक आहे, दोन्ही बाजूंचं वर्गमूळ जर काढलं तर 4 चं वर्गमूळ 4 येतं, DE वर्गाचं वर्गमूळ D, 1 चं वर्गमूळ 1 आणि 2 चं वर्गमूळ वर्गमुळात 2। क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं DE बरोबर आहे 4 वर्गमुळात 2। कुठं आहे पर्याय या ठिकाणी 4 वर्गमुळात 2 आहे म्हणजे हे त्याचं उत्तर। हे लक्षात घ्या, या ठिकाणी तुम्हाला इनडायरेक्टली समरूप त्रिकोण आहेत असं दिलेलं होतं।
मग आपल्याला ओळखता आलं पाहिजे, इथून पुढे लक्षातच ठेवायचं, जेव्हा जेव्हा समभुज त्रिकोण दिलेले असतात तेव्हा ते त्रिकोण कसे असतात, समरूप असतात. म्हणजे समरूपतेचा गुणधर्म वापरता येतो. आणि जेव्हा दोन त्रिकोण समरूप असतात आणि जेव्हा त्यांच्या क्षेत्रफळा संदर्भात काही गुणधर्म येत असतो तर आपल्याला 100% तो गुणधर्म आठवणं आवश्यक आहे की दोन समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढे असते. त्यानंतर हा प्रश्न नेहमी विचारलेला आहे बघा, प्रत्येक फक्त अक्षर बदलत असतील, कुठेहीचा घटक चाचणीला असो, प्रथम सत्राला असो किंवा आपल्या बोर्डाच्या एक्झाम मध्ये नेहमीच हा प्रश्न असतो आणि नेहमीच विद्यार्थी चूक करतात, अतिशय सोपा असून सुद्धा. म्हणून या ठिकाणी जेव्हा दोन त्रिकोण समरूप असतात तेव्हा तुम्हाला दोन पर्याय दिसणं आवश्यक असतं. दोन त्रिकोण समरूप असतात म्हणजे त्यांच्या बाजू, तिन्ही बाजू संगत बाजू प्रमाणात आणि तिन्ही संगत कोण एकरूप. म्हणजे समरूप त्रिकोण असतील तर तुम्हाला हे सांगता येणं आवश्यक आहे काय की दोन त्यांच्या संगत बाजू प्रमाणात संगत कोण एकरूप. आणि जेव्हा असं दिलेलं असतं की दिलेल्या त्रिकोणामध्ये दोन त्रिकोणामध्ये संगत बाजू प्रमाणात आणि संगत कोण एकरूप आहेत तर तुम्हाला त्याच्यावरून असंही सांगता आलं पाहिजे की ते त्रिकोण समरूप आहेत, कारण समरूप त्रिकोणाची ती व्याख्याच आहे. बरोबर आहे. मग याचा आधार घेऊन आपल्याला या ठिकाणी लिहायचं हे दोन त्रिकोण समरूप आहेत म्हणजे अर्थातच त्यांच्या संगत बाजू प्रमाणात. बघा पहिली दिलेली सुद्धा आहे AB छेद D बरोबर. दुसरी कोणती आहे, या ठिकाणी जे क्रम घेतला तेच क्रम घ्या, EF हे घेतला म्हणजे वर काय घ्यावं लागेल आपल्याला, BC घ्यावं लागेल, BC. आणि त्याच्यानंतर हे CA घेतला असं CA, मग हे तसंच घ्या FD, या ठिकाणी FD. मग आता याच्यामध्ये तुम्हाला कुठं दिसतंय BC आणि FD ते पहा. BC आणि FD आपल्याला या ठिकाणी दिसतं म्हणजे याचं वर्णाक्षर उत्तरामध्ये आपल्याला काय लिहावं लागेल, C लिहावं लागेल. त्यानंतर त्रिकोण ABCच्या बाजू BC, CA बाजू AB चे अनुक्रमे DEF हे मध्यबिंदू आहेत तर एरिया ऑफ ट्रायंगल DEF बाय एरिया ऑफ ट्रायंगल ABC बरोबर किती. या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर विचारलंय. दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तरा संदर्भामध्ये आपल्याला बरेचसे गुणधर्म उपगुणधर्म आहेत, ते सर्व गुणधर्म लक्षात येणं आवश्यक असतात, त्याच्यावर हमखास एक प्रश्न असतोच असा. मग हे एक त्रिकोण जर घेतला आपण ABC, कुठलाही त्रिकोण घेतला आणि त्याच्यानंतर बघा ABC हा एक ट्रायंगल घेतला आपण, याचे मध्यबिंदू समजा कोणते सांगितले मध्यबिंदू, त्रिकोण ABCच्या बाजू BC, CA आणि AB, बाजू BC, CA आणि AB चे अनुक्रमे D, E आणि F हे मध्यबिंदू आहेत. तर या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढायचंय तुम्हाला. हा त्रिकोण आणि हा त्रिकोण, या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर. आता ह्याच्यात कसं असतं माहिती का, ते मध्यबिंदूचा प्रमेय वापरावा लागतो. हे एक उदाहरण आहे आपल्या सराव संचामध्ये. जेव्हा हे मध्यबिंदू जोडतात आणि नववीला सुद्धा झालंय, त्रिकोणाच्या बाजूच्या मध्यबिंदूंना जोडणारा रेषाखंड हा तिसऱ्या बाजूला समांतर आणि निम्म्या लांबीचा असतो. मग आपल्याला समांतरचं काही घेणं देणं नाही, ही बाजू याच्या निम्मी असते, ही बाजू याच्या निम्मी असते, ही बाजू याच्या निम्मी असते. थोडक्यात जे मध्यबिंदू जोडून केलेला त्रिकोण आहे त्या त्रिकोणाच्या सर्व बाजू ह्या मूळ त्रिकोणाच्या बाजूच्या निम्म्या असतात, म्हणजे हा त्यामध्ये संबंध होतो तयार. आणि मग तुम्हाला या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढायचं आहे. मग हे दोन त्रिकोण आता बाजू यांच्या कशा, तिन्ही बाजू प्रमाणात आहेत आणि तिन्ही बाजू प्रमाणात असल्यामुळे ते दोन त्रिकोण कसे असतात, समरूप असतात. म्हणजे परत या ठिकाणी दोन त्रिकोण समरूप आहेत आणि म्हणून या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. बघा याची बाजू काही असू द्या, या ओरिजिनल याची त्याची या निम्मी असते. वर घेतला लहान त्रिकोण बघा, म्हणजे लहान बाजू घ्यावी लागेल. समजा याची बाजू असेल x तर याची बाजू काय होते, त्याच्या दुप्पट होते, 2x होते. मग काय प्रमेय आहे,
समरूप त्रिकोणाच्या, हे समरूप त्रिकोण का झाले तुम्हाला सांगितलं, बाजू यांच्या प्रमाणात आहेत. कारण याची बाजू 1 असेल तर याची 2, याची 1 असेल तर याची 2, म्हणजे 1/2 1/2 बाजू प्रमाणात झाल्या. तिन्ही बाजू प्रमाणात म्हणजे बा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण समरूप. आणि जेव्हा दोन त्रिकोण समरूप असतात तेव्हा त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढं असतं. पहिली जो लहान त्रिकोण आहे त्याची बाजू समजा x घेतली आणि मोठ्या त्रिकोणाची बाजू काय होईल, मग ऑटोमॅटिकली 2x त्याच्या दुप्पट असेल. मग त्यांच्या बाजूच्या वर्गाच्या प्रमाणात असतं त्यांचं क्षेत्रफळ. म्हणजे x कटून गेलं तर 1/2 चा वर्ग म्हणजे 1/4 म्हणजे 1/4 हे उत्तर येतं. म्हणून या ठिकाणी हे तुम्हाला दिसतं वर्णाक्षर आपल्याला हे लिहावं लागेल a. यामध्ये सगळे हे प्रश्न 1 मार्काचे जरी सोपे असले तरी तुम्हाला पूर्ण गुणधर्म माहित असल्याशिवाय हे सोडवता येत नाहीत. म्हणून गुणधर्माचा अभ्यास करा व्यवस्थित. त्रिकोण एबीसी व समरूप त्रिकोण पीक्यूआर, त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पीक्यूआर जर एबी बरोबर 4 पीक्यू बरोबर 6 सेमी व क्यूआर बरोबर 9 सेमी तर बीसी काढा. जर दोन त्रिकोण समरूप असतील या ठिकाणी परत तेच गुणधर्म बघा, प्रत्येक ठिकाणी हा गुणधर्म याला म्हणजे एक हमखास प्रश्न आपल्याला याच्यावर मिळू शकतो. दोन समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढं असतं. मग या ठिकाणी आपण काय करू, तुम्हाला काय दिलेलं आहे बीसी म्हणजे बाजूच दिलेला आहे, क्षेत्रफळ दिलेलं नाही आणि क्षेत्रफळ काढायचं नाही. तर हे दोन त्रिकोण समरूप असतील तर आपल्याला माहित आहे साधा गुणधर्म या ठिकाणी वापरता येतो. इथं जे वापरलेलं आहे की त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात. म्हणून बाजू घेऊ आपण या ठिकाणी. या ठिकाणी हा गुणधर्म का वापरला नाही आपण, तर लक्षात घ्या इथं दोन त्रिकोण समरूप आहेत मान्य आहेत, परंतु त्या ठिकाणी क्षेत्रफळाचा काय उल्लेख आहे का, उल्लेख नाही. म्हणून हा गुणधर्म या ठिकाणी वापरता येणार नाही. फक्त एवढं सांगता येईल की हे दोन जर त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू प्रमाणात आणि संगत कोण एकरूप. मग आपल्याला बाजू काढायच्या म्हणून बाजू घेऊ शकतो. मग बाजू कशा घेणार आपण, ए बी छेद काय घ्यायचं इकडं पी क्यू, त्यानंतर बी सी छेद काय घ्यावं लागेल इकडं बी सीच्या नंतर इकडं काय घ्यावं लागेल क्यू आर आणि ए सी छेद काय घ्यावं लागेल पी आर. हे संगत बाजू प्रमाणात. आता हे तोंडी करायचं सर्व लिहायचं नाही, फक्त मी तुम्हाला समजून सांगत असल्यामुळे हे लिहित आहे. ए बी छेद पी क्यू बरोबर बी सी छेद क्यू आर बरोबर ए सी छेद पी आर. याच्यामध्ये ए बी ची किंमत आहे 4 आणि पी क्यू ची किंमत किती आहे 6. तुम्हाला काढायचं बी सी ची किंमत, बी सी ची किंमत काढायचं तर क्यू आर दिले तुम्हाला 9, हे घेण्याची गरज नाही. याचा तिरपा गुणाकार करा किंवा अगोदर याला कटवा, बे 2 4 बे 6 2/3 म्हणजे 3 बी सी बरोबर आहे 9 2 18 म्हणजे बी सी बरोबर 3 तिकडे पाठवा 3 सख 18 6 येईल बघा 6 या ठिकाणी हे उत्तर आहे. म्हणून याचं वर्णाक्षर आपल्याला लिहावं लागेल बी. बरोबर आहे. आता त्रिकोण एबीसी मध्ये बाजू बीसी ला समांतर असलेली रेषा बाजू ए बी आणि बाजू एसी ला अनुक्रमे एम आणि एन बिंदू छेदते. जर एम बरोबर 8 एम बी बरोबर 12 एन बरोबर 6 तर एन सी काढा. प्रमाणाचा मूलभूत प्रमेय. या ठिकाणी प्रमाणाचा मूलभूत प्रमेय वापरता येतो, वापरावा लागेल. एबीसी मध्ये काय सांगितलं, बीसी ला समांतर असलेली रेषा बाजू ए बी ला आणि एसी ला एम आणि एन मध्ये छेदते. असे तुम्हाला पूर्णपणे ऑटोमॅटिकली डोळ्यासमोर अशी प्रतिमा उभी राहते, ही आकृती तयार होते. आणि एवढंच काय तर प्रमाणाचा मूलभूत प्रमेय सुद्धा तुम्ही त्याचं स्टेटमेंट लिहू शकता मॅथमॅटिकली. एम छेद एम बी बरोबर आहे एन छेद एन सी. मग आपल्याला काढायचं आहे एन सी ची किंमत. एम किती दिलं आपल्याला 8 दिलेलं आहे, एम बी किती आहे 12 आहे, एन किती 6 आहे आणि एन सी काढायचे. तिरपा गुणाकार करा. 8 एन सी किंवा एन सी बरोबर आहे 6 गुणिले 12 बरोबर आहे 6 गुणिले 12 छेद 8 4 2 8 4 त्रिकम 12 बे 1 बे 6 3 त्रिक 9 म्हणजे 9 असलेलं उत्तर आपल्याला घ्यावं लागेल. हे डी आहे. म्हणून याचं वर्णाक्षर आपल्याला लिहायचं आहे डी. क्लिअर. या उदाहरणाकडे बघा. आता त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पी क्यू आर आणि 4 एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी बरोबर आहे 25
एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. आता इथं समरूप त्रिकोणही दिलं आणि क्षेत्रफळाचाही संबंध दिला. निश्चितच तोच गुणधर्म वापरायचा इथं वापरलेला. दोन समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढं असतं. मग पहा या ठिकाणी यांचं क्षेत्रफळाचं गुणोत्तर दिले आपण हे लिहूया. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी बाय एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर बरोबर. काय केलं मी फक्त हे इकडं नेलं, हे 25 इथंच ठेवले, या 4ला तिकडं न्या म्हणजे किती होतात 25/4. मग तुम्हाला माहित आहे की दोन समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर कसं असतं, त्यांच्या संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढं असतं. म्हणजे तुम्ही काय लिहू शकता ह्याला AB हे लक्षात घ्या, याची किंमत किती आणली 25/4 आणली. इथं मी काय करतो बाजू लिहितो यांच्या संगत बाजू कोणत्या घ्यायच्या, 3 बाजू असतात, 3 घेण्याची गरज नाही, आपल्याला जे काढायचं तेच घ्या. AB चा वर्ग छेद PQ चा वर्ग. आता याची किंमत किती काढली होती आपण 25/4 बरोबर आहे ना, 25/4 होती. आणि हे AB वर्ग छेद PQ वर्ग ऍज इट इज. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घ्या. AB वर्ग छेद PQ वर्गाचं वर्गमूळ AB छेद PQ 25/4 चं वर्गमूळ 5/2. 5/2 असणार कोणतं आहे हे 5/2 म्हणजे याचं उत्तर आहे वर्णाक्षरी येईल C. ठीक आहे. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR जर एरिया ऑफ ट्रायंगल ABC बरोबर 25, एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर 16, तर AB PQ बरोबर किती. परत तेच एरिया ऑफ ट्रायंगल ABC हे अगोदर घ्यायचं कारण AB बाजू पहिलं दिलेली आहे. बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर दोन समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढं असतं. संगत बाजू हीच घ्या AB वर्ग छेद PQ वर्ग. मग ABC ची किंमत 25, एरिया ऑफ ट्रायंगल ABC 25, एरिया ऑफ ट्रायंगल PQR 16 इज इक्वल टू AB स्क्वेअर बाय PQ स्क्वेअर. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घ्या. AB छेद PQ बरोबर आहे 5/4. 5/4 जिथेही असेल ते आपलं उत्तर झालं. कारण हे या ठिकाणी दिलं तुम्हाला एरिया ऑफ ट्रायंगल ABC बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR 25/16 हे दिलं आहे. आणि आपल्याला काढायचं काय होतं AB वर्ग छेद PQ वर्ग म्हणजे AB छेद PQ काढायचं. मग आपण काय केलं हे दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं. AB छेद PQ बरोबर आहे किती 5, 25 वर्गमूळ 5 आणि 16 वर्गमूळ 4. 5/4. 5/4 कुठं आहे आपलं D वर्णाक्षरी. म्हणून या ठिकाणी उत्तर काय लिहावं लागेल D लिहावं लागेल. बरोबर आहे. त्यानंतर दोन समरूप त्रिकोणाच्या बाजूंचे गुणोत्तर 5/7 आहे तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढा. दोन समरूप त्रिकोणांच्या बाजूंचं गुणोत्तर दिलं आणि त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर. बाजूंचं आणि क्षेत्रफळाच्या गुणोत्तरामध्ये संबंध काय, बाजूचं गुणोत्तराचा वर्ग म्हणजे क्षेत्रफळाचं गुणोत्तर झालं. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल क्षेत्रफळाचं गुणोत्तर म्हणजे डेल्टा 1/डेल्टा 2 दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तराएवढं असतं. मग आपण त्याची साईड घेऊ शकतो S1/S2 स्क्वेअर. तर हे दिलंय तुम्हाला बघा बाजूंचं गुणोत्तर किती दिलं 5/7. 5/7 म्हटल्याच्या नंतर इथं 5 लिहा इथं 7 लिहा. वर्ग झाला 5चा वर्ग 25 आणि 7चा वर्ग 49 म्हणजे क्षेत्रफळाचं गुणोत्तर किती मिळालं 25/49. 25/49 25:49 म्हणजे याचं उत्तर येईल पर्याय A. क्लिअर. 40 मीटर उंचीच्या एका काठीची सावली जमिनीवर 20 मीटर लांब पडते त्याच वेळेला डॅश मीटर उंचीच्या मनोऱ्याची सावली जमिनीवर 50 मीटर लांब पडते. हे सुद्धा समरूपतेचा आधार घेऊन करायचं आहे आपल्याला. हे बघा या ठिकाणी ही काठी आहे 40 मीटरची, याची सावली किती लांब पडते 20 मीटर. तसंच असा मनोरा आहे उंच तर त्याची सावली 50 मीटर लांब पडते. तर याची उंची किती. मनोरा आणि ही काठी एकमेकाला समांतर लंब आहेत जमिनीला. म्हणून या ठिकाणी समरूपतेचा आधार घ्यायचा. हे याची लांबी भागिले याची लांबी बरोबर या सावलीची लांबी भागिले या सावलीची लांबी असं घेऊ शकतो आपण. हे काढायचं म्हणजे आपण x घेऊ आणि हे किती आहे 40. त्याच्यानंतर ही सावली किती आलेली या ठिकाणी 50 आहे तर याची किती होती सावली 20 होते. तिरपा गुणाकार करा काय उरेल 2x हे 0 0 कटलं 2x बरोबर आहे
40 गुणिले 5, 2 न परत कटवा 20, 20 100 म्हणजे किती आलं उत्तर याचं 100. या ठिकाणी म्हणजे काय होईल मग हे 100 मीटर उंचीच्या मनोऱ्याची सावली जमिनीवर 50 मीटर लांब पडते. ठीक आहे. आता एवढा विचार नाही जरी केला तरी सोपं उदाहरण हे सांगतो तुम्हाला तोंडी लक्षात ठेवण्यासाठी. 40 उंची असताना सावली किती पडायली 20. प्रमाण बघा कसं आहे निम्म आहे कारण प्रमाणातच आहेत ना हे. मग आपल्याला सावली 50 म्हणजे याची लांबी किती पाहिजे उंची किती पाहिजे याच्यापेक्षा दुप्पट म्हणजे 100. एवढा प्रयत्न करण्याची गरज नाही लिहिण्याची गरज नाही फक्त समजवण्यासाठी मी असं लिहिलेलं आहे. त्यानंतर त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण डीएफ आणि कोण ए बरोबर 45 अंश कोण ई बरोबर 87 अंश तर कोण सी काढा. यामध्ये बघा लक्षात घ्या समरूप त्रिकोणाची व्याख्या लक्षात येणं आवश्यक आहे हे अपेक्षित आहे आणि त्याच्यामध्येही याच्यामध्ये कशासाठी कॉन्सन्ट्रेट केलं आहे कोणाच्या संदर्भात. तुम्हाला माहित आहे जेव्हा दोन त्रिकोण समरूप असतात तेव्हा त्यांचे संगत कोण एकरूप असतात. मग त्याचाच आधार घ्यायचा आहे. एक या त्रिकोणाचा कोण दिला एक या त्रिकोणाचा कोण दिला आणि दुसऱ्या त्रिकोणाचा कोण विचारला म्हणजे सर्वच कोण एक संगत कोण एकरूप असतात. तुम्हाला कोणता कोण विचारला सी म्हणजे त्रिकोण एबीसीचा. तर आता याच्यातलं याचाच भाग बघा ए चं माप किती आहे 45. त्याच्यानंतर याच्यातलं दिलं बघा ई चं माप 87 म्हणजे बी चं माप किती आहे 87 आणि तुम्हाला कोणतं विचारलं सी चं. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज 180 अंश असते म्हणून हे 87 आणि 45 याची बेरीज करा. 7 आणि 5 12 8 आणि 4 12 आणि 1 13 132. 180 मधून 132 काढा म्हणजे किती उरतात 48 म्हणजे सी चं माप ऑटोमॅटिकली काय पाहिजे 48 म्हणजे याचं वर्णाक्षर आपल्याला लिहिता येईल सी. त्यानंतर दोन समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे अनुक्रमे 9 सेमी वर्ग व 16 सेमी वर्ग अशी आहेत तर त्यांच्या संगत उंचीचे गुणोत्तर आहे. क्षेत्रफळ समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळ परत तोच गुणधर्म दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळ अनुक्रमे 9 सेमी वर्ग 9 आणि व 16 सेमी वर्ग आहेत. क्षेत्रफळांचं गुणोत्तर कशाच्या प्रमाणात संगत उंचीच्या प्रमाणात किंवा संगत बाजूच्या प्रमाणात आहेत. मग आपण 9 आणि 16 घेतलं हे कोणाचं आहे समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं तर त्याच्या संगत उंची कुठलीही संगत उंची घ्या तर त्याची संगत उंचीचा वर्ग घ्यावा लागेल तुम्हाला. याची संगत उंची समजा h1 स्क्वेअर म्हणावं लागेल याची संगत उंची h2 स्क्वेअर म्हणावं लागेल. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घ्या h1/h2 बरोबर आहे 9चं वर्गमूळ 3 आणि 16चं वर्गमूळ 4. 3 आणि 4 3 3 जसे 4 म्हणजे याचं वर्णाक्षर आपल्याला बी लिहावं लागेल. पुढीलपैकी कोणती समरूपतेची कसोटी नाही म्हणजे 3 जे आहेत त्या कसोटी आहेत याच्या आणि एकच अशी आहे की ती याची कसोटी होत नाही. कोको आहे कसोटी. बाकोबा ही सुद्धा कसोटी आहे. हा बाकोबा ही मात्र बाकोको ही कसोटी मात्र नाही. ही एकरूपतेची आहे. बाबाबा ही सुद्धा समरूपतेची कसोटी आहे म्हणजे हीच कसोटी नसल्यामुळं याचं उत्तर सी वर्णाक्षर लिहावं लागेल. उत्तर आहे सी. ठीक आहे. यानंतर पुढचे उदाहरण पहा. जर त्रिकोण एबीसी व त्रिकोण पीक्यूआर मध्ये एकाच एक संगतीत AB छेद QR बरोबर BC छेद PR बरोबर CA छेद PQ तर पुढील पैकी सत्य विधान कोणते. आपल्याला ह्या बाजू प्रमाणात दिलेल्या आहेत AB BC CA. AB ही बाजू कशाशी QRशी आहे. त्याच्यानंतर BC ही बाजू कोणाशी प्रमाणात आहे RPशी म्हणजेच PRशी आणि CA ही बाजू आहे PQशी. तर तुम्हाला पुढील पैकी सत्य विधान सांगा. याच्यावरून तुम्हाला लक्षात येते A ची संगती Q शी आहे B ची संगती R शी आहे आणि C ची संगती P शी आहे. मग तुम्हाला हे दोन त्रिकोण क्रमानं कोणत्याही क्रमानं त्याच क्रम हा याच्यामध्ये येणं आवश्यक आहे एकाच एक संगतीत. तर हा क्रम बरोबर आहे का ते पहा. PQR समरूप त्रिकोण ABC PQR समरूप त्रिकोण ABC असं घेतलं. हे PQR असं घेतलं आणि ABC या ठिकाणी असं घेतलेलं आहे म्हणजे ही संगती आपली बरोबर येणार नाही. PQR समरूप त्रिकोण CAB बघा P ची संगती यामध्ये काय होती A शी. P ची संगती A शी नाही म्हणजे P ची संगती कोणाशी आहे C शी म्हणजे हे चुकलं. त्यानंतर इथं P ची संगती कोणाशी आहे P ची C शी. P ची C शी आहे करेक्ट आलं. Q ची संगती कोणाशी यायला पाहिजे A शी आहे. त्याच्यानंतर
आर ची संगती कोणाशी पाहिजे, बी शी. आर ची संगती बी शी म्हणजे हे विधान करेक्ट आहे. पुढे पाहण्याची सुद्धा आवश्यकता नाही, म्हणून वर्णाक्षर या ठिकाणी आपण बी लिहूया. जर त्रिकोण डीएफ व त्रिकोण पीक्यूआर मध्ये कोण डी एकरूप कोण क्यू, कोण आर एकरूप कोण ई, तर पुढील पैकी असत्य विधान कोणते. तुम्हाला असत्य विधान याच्यामधलं पाहायचं आहे. हे दोन त्रिकोण, या दोन त्रिकोणामध्ये हे दोन संगत कोण एकरूप आहेत. कोणते कोणते, ई कोण हा कोणत्या कोणाशी एकरूप आहे, आर शी, आणि डी कोण कोणत्या कोणाशी एकरूप आहे, क्यू शी. तर ही संगती डीएफ समरूप त्रिकोण क्यूआरपी असली तर, कारण डी हा क्यू कोणाशी एकरूप आहे. त्याच्यानंतर आर हा कोण कोणत्या कोणाशी आहे, ई शी आहे. मग आपल्याला याच्यामध्ये बघायचं असत्य विधान ओळखायचं. डीई या ठिकाणी ईएफ छेद पी आर बरोबर आहे, डीई छेद क्यू आर हे सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर डीई छेद पी क्यू या ठिकाणी पी क्यू आहे, पण इथं काय पाहिजे, क्यू आर, म्हणजे हे विधान असत्य येतं. म्हणून याचं वर्णाक्षर आपल्याला सांगता येईल बी. पुढचं, त्रिकोण एबीसी व त्रिकोण डीएफ मध्ये कोण बी बरोबर कोण ई, कोण एफ बरोबर कोण सी आणि एबी बरोबर 3D, तर त्या दोन त्रिकोणाबाबत सत्य विधान कोणते. हे दोन त्रिकोण आहेत. या दोन्ही त्रिकोणामध्ये हे कोण संगत कोण एकरूप आहेत बघा. बी कोण कोणत्या कोणाशी एकरूप आहे, ई कोणाशी, एफ कोण कोणत्या कोणाशी आहे, सी कोणाशी, म्हणजे संगत कोण एकरूप आहेत. दोन किमान दोन कोण एकरूप असले की दोन त्रिकोण समरूप असतात. आणि एबी बरोबर आहे 3DE. एबी या बाजूची म्हणजे एबीसी या त्रिकोणामधील एबी या बाजूची लांबी याच्या तिप्पट आहे, म्हणजे मोठा त्रिकोण आहे हा. तर दोन त्रिकोणाबाबत सत्य विधान कोणते. कोण एकरूप आहेत, लक्षात आलं. दोन कोण एकरूप आहेत म्हणजे तिन्ही कोण एकरूप, राहिलेला सुद्धा एकरूप असतो. तिन्ही कोण एकरूप आहेत, मात्र बाजू मात्र एकरूप नाहीत. मग बाजू जर एकरूप नसतील तर ते दोन त्रिकोण एकरूप नसतात. कोणही एकरूप पाहिजेत, संगत कोणीही एकरूप पाहिजे, संगत बाजू सुद्धा एकरूप पाहिजेत. अशा वेळी ते दोन त्रिकोण एकरूप असतात. मग बाजू एकरूप आहेत, कोण एकरूप आहेत आणि बाजू ह्या प्रमाणात आहेत, अशा प्रकारे तेव्हा त्या त्रिकोणाला समरूप त्रिकोण म्हणता येतं. म्हणजे हे दोन त्रिकोण समरूप आहेत, एकरूप नाहीत. मग याच्यातला पर्याय बघा, एकरूप नाहीत आणि समरूपही नाही. हे नाही, समरूप आहेत पण एकरूप नाहीत, म्हणजे हे बी उदाहरण या ठिकाणी आपल्याला उत्तर सांगता येतं. वर्णाक्षर समरूप आहेत पण एकरूप नाहीत. ठीक आहे, बाकीचं तर काही विचार करण्याची गरज नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. आकृतीमध्ये XY समांतर BC, तर पुढील पैकी कोणती विधान सत्य आहे. या ठिकाणी सरळ सरळ तुम्हाला प्रमाणाचा मूलभूत प्रमेय दिसतो. विधान सत्य विचारले आहे. AX छेद XP बरोबर आहे AY छेद YC. ठीक आहे, AX छेद XB बरोबर आहे AY छेद YC. याच्यामध्ये दिसतं का बघा, AX छेद XB बरोबर आहे AY छेद AC दिसलं, हे चुकीचं आहे. त्याच्यानंतर AX छेद YC हे सुद्धा चुकलेलं आहे. त्याच्यानंतर AB छेद YC हे सुद्धा चुकलं, म्हणजे हे करेक्ट असायला पाहिजे. येतं की नाही करेक्ट बघा. तर हे समांतर आहेत. या ठिकाणी प्रमाणाचा मूलभूत प्रमेय नाही, पण आपल्याला लक्षात येतं असे दोन त्रिकोण समरूप असतात आणि समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात. मग या ठिकाणी संगत बाजू प्रमाणात घ्यायचे. एकांतर क्रिया जर केली तर तुम्हाला लक्षात येतं AB छेद AX मोठ्या त्रिकोणाची बाजू छेद लहान त्रिकोणाची बाजू बरोबर आहे. परत AC छेद AY, परत या मोठ्या त्रिकोणाची बाजू छेद लहान त्रिकोणाची बाजू, याची एकांतर क्रिया केली तर हे गुणोत्तर तुम्हाला AB छेद AX बरोबर आहे AC छेद AY सांगता येतं. मोठ्या त्रिकोणाच्या बाजू AB छेद AX आणि AC छेद AY असं आपल्याला सांगता येतं. म्हणजे ही एकांतर क्रिया केली. ह्या बाजू आहेत मोठ्या त्रिकोणाच्या, ह्या बाजू आहेत लहान त्रिकोणाच्या, हे लहान त्रिकोण आणि हा मोठा त्रिकोण. तर असं असताना ह्या दोन त्रिकोण समरूप असतात हे माहिती आहे. ह्या रेषा समांतर म्हणजे हा कोण या कोणाशी एकरूप आहे संगत कोण, हा कोण या कोणाशी एकरूप आहे संगत कोण. आणि मग कोको कसोटीनुसार AXY समरूप त्रिकोण ABC, म्हणून ABCच्या संगत बाजू आणि AXY संगत बाजू प्रमाणात असतात. म्हणजे हे उदाहरण, हे या ठिकाणचं विधान आपलं सत्य आहे. म्हणून उत्तर आपल्याला काय सांगावं लागेल, वर्णाक्षर A. आकृतीत BD बरोबर आहे 3. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे, BD बरोबर आहे 3, BC बरोबर आहे 9 आणि एरिया त्रिकोण ABD हा एरिया आणि ADC या त्रिकोणाचा एरिया.
ABD, एरिया त्रिकोण ABD आणि एरिया त्रिकोण ADC या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर. असे त्रिकोण दिसल्याबरोबर तुम्हाला मी सांगितलं होतं त्या प्रकरणामध्ये हे यांची उंची समान असते, संगत उंचीचे त्रिकोण म्हणजे यांची उंची समान म्हणून या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर त्यांच्या संगत पायाच्या प्रमाणात. मग याचा संगत पाया BD आहे, याचा संगत पाया DC आहे. पूर्णपणे 9 आहे तर हे 9 मधून 3 काढून टाका म्हणजे हे किती होतं 6 होतं. मग याचं क्षेत्रफळ भागिले याचं क्षेत्रफळ म्हणजे काय घ्यावं लागेल, एरिया ऑफ ट्रायंगल ABD छेद एरिया ऑफ ट्रायंगल ADC. हे दोन त्रिकोण कसे आहेत, समान उंचीचे आणि समान उंचीच्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर त्यांच्या संगत पायाच्या प्रमाणात असतं म्हणून ABDचा पाया BD होईल आणि ADCचा पाया काय होतो DC. तर तुम्हाला BD माहित आहे 3 आहे आणि DC सुद्धा माहित आहे 6 आहे. कारण हे एक टोटल 9 आहे तर हे 3 कटलं त्याच्यातलं 6 आलं. 3 1 3 3 2 6, 3 1 3 3 2 6 म्हणजे उत्तर आपलं 1 म्हणजे या ठिकाणी A उत्तर लिहावं लागेल. शेवटचा प्रश्न बघा, दोन समरूप त्रिकोणाच्या संगत मध्यगांची गुणोत्तर 4:7 आहे तर त्यांच्या क्षेत्रफळाची गुणोत्तर काढा. दोन समरूप त्रिकोणाच्या संगत मध्यगांचे गुणोत्तर, मध्यगा आणि क्षेत्रफळामध्ये संबंध तोच आहे. दोन समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत मध्यगाच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढे असते. मग संगत मध्यगाचं गुणोत्तर आहे 4:7, याचा वर्ग करा, 4चा वर्ग 16 आणि 7चा वर्ग 49 म्हणून या ठिकाणी वर्णाक्षर आपल्याला A लिहिता येईल म्हणजे उत्तर काय झालं A. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण प्रकरण पहिले समरूपता याच्यावर प्रश्न क्रमांक 1A चे उदाहरणं वेगवेगळ्या पद्धतीचे पाहिलेले आहेत.